सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार दक्षिण सोलापूर मतदारसंघात होते. काँग्रेसनं या मतदारसंघातून दिलीप माने यांचा पत्ता ऐनवेळी कट केला. सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीचे अमर पाटील यांचा प्रचार करण्याऐवजी मतदानाच्या दिवशी अचानकच अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. मात्र त्यांची जादू चालली नाही. सुभाष देशमुख यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अमर पाटील यांच्यापेक्षा 77,127 जादा मतं मिळवून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून येणारा आमदार असा मान मिळवला आहे. सुभाष देशमुख यांना 1,16,932 तर अमर पाटील यांना 39,805 मतं मिळाली. अमर पाटील वगळता सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय. प्रहारचे बाबा मिस्त्री यांना 26,706 तर अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना 18,747 मतं मिळाली आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांना 11,343 तर मनसेचे महादेव कोगनुरे यांना 2,155 मतं मिळाली. प्रचंड चर्चेत असलेले सोमनाथ वैद्य यांना अवघी 802 तर युवराज राठोड यांना 1,050 मतं मिळाली आहेत. उर्वरित सर्व उमेदवारांना 1,000 मतं देखील गाठता आलेली नाहीत. सुभाष देशमुख यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असताना काँग्रेसचा तगडा उमेदवार नसल्यामुळे आणि मतविभाजन झाल्यामुळे त्यांना विजयाची हॅट्रिक साधता आली आहे. त्यामुळे त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. सोलापुरात कोणत्याही लोकेशनवर एनए प्लॉट बुक करा. खास दिवाळी निमित्त मिळवा आकर्षक भेटवस्तू, ईव्ही स्कूटर किंवा अर्धा तोळे सोनं किंवा 50,000चे होम अप्लायन्सेस. सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन. अधिक माहितीसाठी आजच फोन करा. कॉन्टॅक्ट नंबर 9168 800 900.